जेंट्समधले पुऱ्या सीटा फुटलेल्या आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, वरचं टाकं फुटलेलं आहे, पुरा स्लॅब गायते. बरं संडासचा वापर सुरू आहे काय? नाही माणसात लेडीजचा चालू आहे, जेंट्सचा Gents बंद बंद आहे. मागचे चंबर फुटलेले आहेत. इथं दरवाजे तुटलेले आहे, पुऱ्या वरचं टाक आमना. फुटलेलं आहे. सफाई कामगारी तर येतात का सफाई वगैरे सफाई साठी? कोण नाही येत, मलेच करून घ्यावं लागते. तुम्ही- माणूस येते, त्याला पैसे देतो, ते सफाई करून चालला जातो. तुम्ही तक्रार केल्या का याच्या संदर्भात हा, कोणाकडे? केल्या तक्रारी लय वेळा केल्या, फोटो काढून दिलेले आहे, कंप्लेंटा केल्या आहे, सगळं काही केलं, पण कोणी आलं नाही ना आजपर्यंत येऊन पाहिलेलं नाही. संडासचे जेंट्स बंद आहे, लेडीज चालू आहे. वरचे दरवाजे पुरे फुटलेले आहे, संडास माणसाचे बी फुटलेले आहे दरवाजे संडास. माझी समस्या अशी आहे, इथल्याही ज्या महिला ज्या आहे, ज्यांच्याकडे शौचालय नाही आहे, सर्वप्रथम नगरसेवकांनी याला शौचालय द्यावं आणि त्याच्यावर या शौचालयाची दखल घ्यावी की हे शौचालय किती दिवसापासून बंद आहे. कोणताही नगरसेवक या शौचालयावर दुर्लक्ष करत आहे आणि कोणतीही महिला गेली तिथे महिलाला सांगतात का बा तुम्हाला शौचालय भेटला, पण इथल्याही कोणत्याही आजूबाजूला शौचालय मिळालेलं नाही आहे. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीला ते दिलं आहे, ज्या व्यक्तीला चालवायला द्यायचं तो व्यक्ती थोडा बिमारी काही अवस्थेमुळे तो येऊ शकत नाही, की दुसरा एक कर्मचारी त्यांना एक जिम्मेदारी म्हणून आपल्या नागरिकाचा त्यांनी त्या संडासावर लक्ष करावं आणि त्यांनी परिपूर्ण त्या कामाचा विकास करावा अशी माझी इच्छा आहे. इथे खूप दिवसाचा संडास व्यवस्थित क्लीन झालेला नाही आहे आणि खूप दिवसापासून आमच्या इकडे लहान मुलं मुली बाया लेडीजला खूप त्रास आहे. ना तिथं पाण्याची सोय आहे, ना व्यवस्थित तो क्लीन होत नाही, तिथं लाईट आहे. खूप दिवसाचं इथं कोणीच क्लीन करायला आलेलं नाही आहे संडास. आम्हाला खूप संडास स्वच्छता काहीच नाही आहे आणि लाईटही नाही आहे, पाणी नाही आहे. ते चालू आहे मशीन पण ते सुरू नाही करत आणि रात्री बेरात्री संडासला जायला लागते पण तिथं काहीच नाही, घ्यावं लागते. तर आम्हाला संडासला जायला